नमस्कार, श्री कुकिंग चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. चला तर मग आज आपण ओल्या नारळाच्या करंज्या बनवूया. चला तर मग पीठ मळून घेऊया. 1 वाटी मैदा, अर्धा वाटी बारीक रवा, चवीनुसार मीठ आणि कडकडीत तुपाचं मोहन घालायचं पिठामध्ये. पिठाला व्यवस्थित मोहन चोळून घेऊया. थोडं थोडं पाणी घालून पिठाचा घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे. हे बघा, मी थोडं घट्टसर पीठ मळून घेतलेलं आहे. आता आपण पीठ झाकून ठेवूया 15 ते 20 मिनिट व्यवस्थित भिजण्यासाठी. आता तोपर्यंत आपण आतलं सारण तयार करूया. सारण तयार करण्यासाठी मी गॅसवर कढई ठेवलेली आहे गरम होण्यासाठी. त्यामध्ये आता आपण 1 चमचा तूप टाकूया. तूप गरम झाल्यानंतर खसखस टाकून परतून घेऊया. नंतर 1 वाटी ओलं खोबरं टाकून परतून घेऊया 1 ते 2 मिनिट. खोबरं परतून घेतल्यानंतर यामध्ये 1 वाटी गूळ घालूया. गूळ व्यवस्थित मिक्स करून घेऊया. 1 मिनिट परतून घेऊया. हे बघा, आपलं सारण तयार झालं आहे. 1 टीस्पून वेलची पावडर घालूया. मिक्स करून घेऊया. याच्यामध्ये थोडासा सुका मेवा टाकूया, काजू बदाम मिक्स करून घेऊया. हे बघा, सारण तयार झालं आहे. पीठ थोडे मऊ करून घेऊया. आता आपण याच्या छोट्या छोट्या लाट्या तयार करूया. आपण तयार केलेल्या पिठातला गोळा घ्यायचा आहे. आता आपण ही पारी लाटून घेणार आहोत. पारी लाटताना जास्त पातळ लाटायची नाही आणि जाड पण लाटायची नाही. आता मी पारीवर सारण भरून घेत आहे. सारण भरल्यानंतर व्यवस्थित दाबून घ्यायचं आहे. दाबून घेतल्यानंतर करंजीला मुरड घालून घ्यायची आहे. हे बघा, करंजी तयार झालेली आहे. बाकीच्या पण अशाच करंज्या सर्व बनवून घेऊया. हे बघा, सर्व करंज्या तयार झालेल्या आहेत. आता करंज्या तळून घेऊया. गॅसवर कढई ठेवूया. त्यामध्ये तेल टाकून तेल गरम झाल्यानंतर 1 करंजी टाकून तळून घेऊया. हे बघा, करंज्या तळून झालेल्या आहेत. मस्त अशा खुसखुशीत झालेल्या आहेत. सर्व करंज्या अशाच तळून घेऊया. हे बघा, आपल्या करंज्या सर्व तळून झालेल्या आहेत मस्तपैकी.